नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. सध्या तीव्र उन्हाळा असल्याने धरणातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस कमी होत आहे. तसेच विहिरी, कूपनलिकांच्या पाण्याच्या पातळीत मोठ्या प्रमाणामध्ये घट झालेली आहे. पावसाळा सुरू होईपर्यंत तीव्र पाण्याची टंचाई निर्माण होऊ नये यासाठी नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करून पिण्याच्या पाण्याचा वापर, गाड्या धुणे, नळ सुरू ठेवणे, काम करणे टाळावे व पाण्याची बचत करावी असं आवाहन ठाणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आले. शक्यतो गाड्या धुवू नयेत, त्याऐवजी बोरवेलच्या पाण्याने ओल्या कपड्याने गाड्या पुसाव्यात. अंगणात शक्यतो पाणी मारू नये, नळ सुरू ठेवू कपडे धुवू नये, भांडी घासणे, दाढी करणे टाळावं. घरातील नळांची गळती दुरुस्ती करावी. तसेच सोसायटीतील गळकी टाकी, पाईप, वॉल दुरुस्त करावेत. इमारतींच्या छतावरील टाकी ओव्हरफ्लो होणार नाही याची दक्षता घ्यावी. अन्यथा यावर तक्रारी प्राप्त झाल्यास अथवा तसं आढळून आल्यास संबंधित इमारतीचे सोसायटीचे नळ कनेक्शन खंडित करण्यात येईल. शक्यतो रोज आंघोळीसाठी शॉवर व बाथटबचा वापर करू नये. पाणी अनमोल आहे, पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवा आणि पाणी वाचवा, पाण्याचा अपव्यय नासाडी टाळा असं आवाहन ठाणे महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आलं आहे. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. आमदार संजय केळकर यांनी ठाण्यातील विश्रामगृहात ठाण्यातील विविध गृहसंकुलातील प्रतिनिधी व महानगर गॅस अधिकाऱ्यांची एकत्रित बैठक घेतली. या बैठकीला महानगर गॅसचे व्यवस्थापक प्रदीप के.एन., आकाश जाधव, आकाश गवळी, निलेश कोळी, सचिन शिंगारे, राकेश जैन, रवी रेड्डी व गृहसंकुलातील नागरिक उपस्थित होते. ठाण्यातील खारकरआळी, माझीवाडा, चरई, कोळीवाडा इत्यादी भागात गॅस विषयाबाबत तसेच महानगर गॅसच्या सुरू असलेल्या कामाबाबत नवीन गॅस जोडणीबाबत आमदार केळकर यांनी आढावा बैठक घेतली. यावेळी आमदार केळकर यांनी बोलताना सांगितलं की दर 15 दिवसांनी व महिन्याला नागरिक, महानगर गॅस अधिकारी किंवा महापालिकेचे अधिकारी यांची एकत्रित बैठक मी घेत असतो. या बैठकीत राहिलेल्या महानगर गॅसच्या कामांचा व नवीन सुरू करण्यात येणाऱ्या कामांचा आढावा घेण्यात येतो. गेल्या 2 वर्षात ठाण्यातील विविध भागातील माझ्या सहकाऱ्यांना बरोबर घेऊन आतापर्यंत 4,992 फ्लॅटधारकांना महानगर गॅस जोडणी करण्यात आली आहे. ठाणे शहर वाढत आहे, पुनर्विकास होत आहे, नवीन इमारती वाढत आहेत, तर एकीकडे घोडबंदरही विकसित होत आहे. विकासक इमारती बांधून निघून जातात, परंतु नंतर तेथील रहिवाशांना आवश्यक बाबींकरिता झगडत राहावे लागते. त्यातील गॅसच्या संदर्भात आम्ही अशी रचना केल्यामुळे लाखो लोकांना कसा लाभ मिळेल हे बघत असतो आणि आता पावसाळ्यापूर्वी 15 इमारतींना गॅस जोडणीचं काम पूर्ण होईल असं त्यांनी सांगितलं. जीएलचं कनेक्शन जे आहे ते अत्यंत नागरिकांना उपयुक्त आहे, फायदेशीर आहे, जरुरी आहे आणि त्याच्यामुळे त्यांची म्हणजे महापालिका, MGL आणि ज्यांना कनेक्शन हवं आहे तर त्यांची कॉमन मीटिंग झाल्याशिवाय काही हे होत नाही. गेल्या 2 वर्षापासून मी आमच्या सर्व निरनिराळ्या भागातले जे आमचे सहकारी आहेत त्यांना घेऊन ज्या ठिकाणी आतापर्यंत जवळजवळ 4,992 फ्लॅटधारकांना ही कनेक्शन मिळालेली आहेत आणि बाकीची जी राहिली आहे त्याच्याकरता आम्ही काय करतो की दर 15 दिवसांनी किंवा महिन्याने
अशा प्रकारची MGLचे अधिकारी आणि महापालिका आणि त्या ठिकाणचे रहिवासी यांची कॉमन मिटिंग घेऊन ते मार्गी लावण्याचा प्रयत्न करत असतो. शेवटी पाठपुरावा केल्यावरच लोकांपर्यंत त्यांना जे आवश्यक गोष्टी असतात त्या पोचतात. ठाणं वाढतंय, इमारती पुनर्विकसित होत आहेत, बंदर भागामध्ये देखील मोठे मोठे टॉवर होत आहेत आणि त्यांना बिल्डर लोक बांधून निघून जातात. पण त्या ठिकाणी त्यांना जी बेसिक गरजा असतात, मग गॅस कनेक्शन असेल किंवा बाकी वाहतुकीच्या संबंधामध्ये, ते MGLच्या संबंधामध्ये आम्ही ही एक रचना घेतल्यामुळे लाखो लोकांना आतापर्यंत या शहरामधल्या ही गॅसची जोडणी जी आहे ती लवकर कशी मिळेल याच्याकरता, आणि ती मिळालेली आहे आणि पुढच्या ज्या काही जोडण्या आहेत त्याच्याकरता देखील आम्ही आता पावसाळा तोंडावर असल्यामुळे त्याच्या आतमध्ये आता जवळजवळ आम्ही 15 भागांमध्ये कनेक्शन देऊन त्याला सुरुवात करणार. गेल्या आठवड्यात घरगुती सिलेंडरची किंमत 50 रुपयांनी वाढल्याने गृहिणींचे आर्थिक गणित कोलमडलं आहे. यात आजपासून घरगुती PNG आणि वाहनांच्या CNG गॅसची दरवाढ झाल्याने भाजप सरकारविरोधात आज संतापाचा उद्रेक झाला. दिव्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आंदोलनाचा दणका दिला. मुंबईसह उपनगरात आजपासून CNG 1.5 रुपयाने तर PNG म्हणजे घरगुती पाईप गॅस 1 रुपयाने महागला आहे. त्यामुळे आता CNG 80.50 रुपये प्रति किलो तर पाईप गॅस प्रति युनिट 49 रुपये झाला आहे. घरगुती गॅससाठीचा खर्च वाढला असून डॉलरच्या तुलनेत रुपयाचा भाव वधारल्यामुळे गॅसच्या किमतींमध्ये वाढ झाल्याचं MGLच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. हेच का मोदींचे अच्छे दिन असा सवाल देखील या ठिकाणी उपस्थित करण्यात आला. दिव्यामध्ये ठाकरे गटाकडून महिलांनी चुलीवरती जेवण बनवून भाजप सरकारचा तीव्र निषेध केला. सिलेंडरच्या सबसिडीच्या नावाखाली हे सरकार लोकांची फसवणूक करत आहे. देशात उज्ज्वला योजना राबवून मोदींनी मन की बातमध्ये म्हटलं होतं की महिलांचे धुरांचे अश्रू मला पाहवत नाहीत, म्हणून उज्ज्वला योजना राबवण्यात आली. परंतु आज या सिलेंडरचे भाव गगनाला भिडले असून सामान्य महिलांचे हाल होत आहेत व पुन्हा चुलीवरती जेवण बनवण्याची परिस्थिती देशात मोदी सरकार करत आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे दिवा शहराच्या वतीने गॅस दरवाढी विरुद्ध हे निषेध आंदोलन करण्यात आले. मोदी सरकारचं करायचं काय, बीजेपी सरकारचं करायचं काय, मोदी सरकार, बीजेपी सरकार, मोदी सरकार. आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे दिवा शहरातर्फे आज गॅस दरवाढी संदर्भात आम्ही निषेध आंदोलन दिवा विभागातल्या कार्यकर्त्यांनी केलेलं आहे. आपण पाहाल की आत्ताच सरकार बसून 1 वर्षही होत नाही तर डायरेक्ट सिलेंडरला 50 रुपयांनी वाढ झालेली आहे. हा फटका सर्वसामान्य गृहिणींना झालेला आहे. याचा निषेध म्हणून आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आम्ही आज निषेध आंदोलन केलेलं आहे. मोदीजींनी मन की बातमध्ये सांगितले होते की ज्या महिलांच्या डोळ्यात धुराच्या अश्रू मला पाहत नाहीत आणि यांना या धुरापासून मुक्ती मिळावी म्हणून उज्ज्वला योजना ही देशभरात राबवण्यात आली. परंतु ही योजना राबवल्यानंतर आज त्या सिलेंडरच्या दरवाढ या मोदी सरकारने केलेली आहे आणि पुन्हा एकदा या महिलांच्या डोळ्यात हा धुराचा अश्रू मोदी सरकार पाहायची त्यांची इच्छा आम्हाला दिसते. म्हणून मोदी सरकारचा आम्ही आज निषेध करतोय. सबसिडीमध्येही मोदी सरकारने नागरिकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक केलेली आहे. सबसिडीच्या नावाने लोकांकडून मतं घेतली पण त्या सबसिडीचा काही नागरिकांना फायदा झालेला नाही. सामाजिक भान जपत दृष्टीहीन विद्यार्थ्यांना भाजप स्लम सेलचे अध्यक्ष कृष्णा भुजबळ यांच्या आई प्रतिष्ठान या सेवाभावी संस्थेच्या वतीने मदतीचा हात देण्यात आला. कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट निरंजन वसंतराव डावखरे यांच्या वाढदिवसानिमित्त हा स्तुत्य उपक्रम कोपरीतील सारथी साधना केंद्रात राबवण्यात आला. केंद्रातील दृष्टीहीन विद्यार्थ्यांना ब्ल्यूटूथ उपकरणांचं वाटप करण्यात आलं. या कार्यक्रमाला ठाणे शहराचे जनसेवक आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, ज्येष्ठ माजी नगरसेवक नारायण पवार, मनोज शिंदे, परिवहन सदस्य विकास पाटील, राजेश गाडे, संजय आहुजा, आई प्रतिष्ठानचे सदस्य रोहित कवे, अवधूत कदम, विद्याताई कदम, इसामुद्दीन शेख इत्यादींसह रोटरी क्लबचे अनेक पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते. दृष्टीहीन विद्यार्थ्यांना स्वतःच्या पायावर उभे राहता यावं यासाठी ठाणे पूर्वेकडील थांबपा राऊत शाळेमध्ये रोटरी क्लब ऑफ ठाणे लेक सिटी संचलित सारथी साधना केंद्र चालवले जातं. या केंद्रामध्ये एकूण 165 दृष्टीहीन विद्यार्थी तंत्रशिक्षण घेतात. या विद्यार्थ्यांना सहज संवाद साधता यावा याकरिता कृष्णा भुजबळ यांच्या आई प्रतिष्ठाने आमदार निरंजन डावखरे यांच्या वाढदिवशी ब्लूटूथ इलेक्ट्रिक उपकरणाचं मोफत वाटप केलं.
या सोहळ्यात प्रारंभ केंद्रातील अंध विद्यार्थ्यांनी आमदार डावखरे यांचं औक्षण करीत वाढदिवसाचे अभिष्ट चिंतन केलं। यावेळी बोलताना आमदार डावखरे यांनी वाढदिवसानिमित्त सामाजिक भान जपून आई प्रतिष्ठानने समाजात वेगळा पायंडा पाडल्याचं सांगितलं। तर आमदार केळकर यांनी डोळस व्यक्तींना जे दिसत नाही ते दृष्टीहीनांना कळतं, इतका त्यांचा बुद्ध्यांक प्रगल्भ असतो, त्यांना या उपकरणाचा लाभ होईल असं सांगितलं। पुढे बोलताना त्यांनी कोकण पदवीधर मतदारसंघाला आमदार निरंजन डावखरे यांच्या रूपाने शांत व संयमी नेतृत्व लाभल्याचं नमूद करून त्यांची अशीच उत्तरोत्तर प्रगती वृद्धिंगत हो अशा मनस्वी शुभेच्छा दिल्या। भारतातील पहिल्या रेल्वे सेवेचे केंद्र असलेल्या ऐतिहासिक ठाणे रेल्वे स्थानकाचा 172वा वाढदिवस रेल्वे प्रवासी संघटनेकडून साजरा करण्यात आला। स्थानकाच्या पश्चिमेस यापूर्वी सॅटिस प्रकल्प राबवण्यात आला आहे, तर पूर्व स्थानक परिसरात सॅटिस प्रकल्प उभारणीचं काम हे सुरू आहे। या प्रकल्पामुळे स्थानकाचा चेहरामोहरा बदलणार असून यामुळे हे स्थानक नव्या वर्षात काट टाकणार असल्याचं चित्र आहे। बोरीबंदर ते ठाणे दरम्यान 16 एप्रिल 1853 रोजी भारतातील पहिली रेल्वे धावली होती। 33.8 किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी रेल्वेला 57 मिनिटं लागली होती। त्यामुळे 16 एप्रिलला या रेल्वे सेवेचा वाढदिवस प्रवासी संघटनेकडून गेल्या अनेक वर्षापासून साजरा केला जातोय। याही वर्षी हा उपक्रम संघटनेचे अध्यक्ष नंदकुमार देशमुख, पदाधिकारी सुधाकर पतंगराव यांच्या मार्गदर्शनाखाली येथे साजरा करण्यात आला। सकाळी 11 वाजता ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक 1च्या बाजूला असलेल्या रेल्वे इंजिनजवळ संपन्न झाला। या कार्यक्रमाला लोकप्रतिनिधी, ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के आणि ठाणेश्वर विधानसभेचे आमदार संजय केळकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाला। यावेळी रेल्वे प्रवासी तसेच शिवसेना, शिंदे गट, भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणामध्ये येथे उपस्थित होते। मॅडम थोडं मागे वा हो ताई, मॅडम थोडं गाडी सुद्धा साहेब पण दिसतील। पुढे हात लावा, मॅडम समोर बघा। ओके झाला साहेब। सर गणपती बाप्पा स्टेशन साहेबांना हे बघा, या साहेबांचा विशेष काय इतक्या वर्ष आपलं। नमस्कार, ठाणे लाईव्ह मध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत। आज भारतीय रेल्वेचा आणि ऐतिहासिक ठाणे रेल्वे थोडं मागे वा। बोरिवली ते ठाणे अशी सगळ्यात पहिली ट्रेन जी आहे ती धावली होती आणि याच निमित्त आपण बघू शकतो आज ठाणेकरांचा पण आनंदाचा दिवस आहे की 172 वर्षापूर्वी बोरीबंदर ते ठाणे पहिली रेल्वे धावली आणि ती ठाण्याला पहिल्यांदा आली आणि त्या रेल्वेचे इंजिन देखील या ठिकाणी आम्ही सजवलेलं आहे, स्टेशनच्या समोर ठेवलेला आहे। हा ठाण्याचा एक मान आहे, मानबिंदू आहे, हा ऐतिहासिक ठेवा आहे। ठाणे हे सांस्कृतिक शहर आहे, तसं या शहरामध्ये अनेक ऐतिहासिक घटना घडलेल्या आहेत। रेल्वे ही त्याच्यामधलाच एक मोठा ठेवा आहे की देशामध्ये आता मेट्रो आहेत, निरनिराळ्या प्रकारचं रेल्वेची जाळी तयार होत आहे, ठाण्यालाही येते, पण पहिली देशामधली रेल्वे जर कुठे पहिली आली असेल तर ती ठाण्याला आली आणि त्याचा ठाणेकरांना खूप सारखा अभिमान आहे, आनंद आहे आणि त्याच्यामुळे आज हा प्रवासी संघटना असेल किंवा ठाणेकर सगळेच आम्ही
हा दिवस जो आहे तो या ठिकाणी साजरा करतो की 172 वर्षे या रेल्वेच्या वाढदिवसाला झालेली आहे. पुढच्या काळामध्ये रेल्वेच्या संबंधी अनेक सुधारणा जरी झालेल्या असल्या तरी वाढत्या लोकसंख्येच्या समोर ठेवून अनेक सुधारणा करण्याचा संकल्प हा देखील सरकारचा, केंद्र सरकारचा आहे आणि त्या दृष्टीने देखील आम्ही प्रवासी संघटना असतील किंवा लोकप्रतिनिधी म्हणून मी असेल, आम्ही सातत्याने पाठपुरावा करणार आहोत. ठाणे ते पोरीबंदर असा हा प्रवास सुरू झाला. 400 प्रवासी क्षमता असलेली ही रेल्वे 10,000 कामगारांच्या मेहनतीने हा लोहमार्ग तयार झाला आणि खऱ्या अर्थाने या आशिया खंडामध्ये रेल्वेचा प्रवास सुरू झाला. आणि आज आम्हाला अभिमान वाटतो की जी वाहतूक सुरू झाली, जी प्रवासी वाहतूक सुरू झाली ती आमच्या ठाण्यापासून सुरुवात झाली आणि त्याचा हा 172 वर्ष पूर्ण होत आहेत. म्हणून ज्या पद्धतीने आपण आपला वाढदिवस साजरा करतो त्याच पद्धतीने हा वाढदिवस या ठिकाणी आम्ही साजरा केलेला आहे. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.